हा विकास संदीप संदीप खेळायला चला बॅटमॅन खेळाच्या दिशेत ताबा घ्या. दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. वडेश्वर सलामीचे फलंदाज मैदानात जाऊ देत. नेहमीप्रमाणे आकाश आणि तुषार अशी सलामीची जोडी मैदानात असेल. आणि शेवटचे 4 संघ पुन्हा एकदा आपल्याला सांगतोय. शेवटचे 4 संघ पहिल्या क्रमांकावर वडेश्वर, दुसऱ्या क्रमांकावर वाडेश्वर, तिसऱ्या क्रमांकावर भद्रकाली आणि चौथ्या क्रमांकावर वाडेगती. यामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना हा होतोय आता तो वडेश्वर 11 आणि वाडेश्वर 11 या 2 संघादरम्यान. या सामन्यात जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत दाखल होईल आणि जो संघ पराभूत होईल तो दुसऱ्या सेमीफायनलसाठी पात्र ठरेल. त्यानंतर भद्रकाली आणि वाडेगती यामध्ये दुसरा सामना होईल जो क्वार्टर फायनलचा सामना म्हणून ओळखला जाईल, ज्यामध्ये जो संघ विजयी होईल तो दुसऱ्या सेमीफायनलमध्ये जाईल आणि जो संघ पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेतून बाद होईल. त्यामुळे अंतिम आपण टप्प्यामध्ये पोहोचलेलो आहोत. अंतिम ही स्पर्धा अंतिम टप्प्याकडे वळलेली आहे आणि शेवटचे 4 सामने फक्त आपल्याकडे आता शिल्लक राहिलेले आहेत. या 4 सामन्यांचा आस्वाद घ्या, भरपूर आनंद लुटा. संदीप चला खेळायला सुरुवात करूया. या सामन्यानंतर मग आपल्याला मिनी लंच करायचं आहे आणि मग पुन्हा आपल्याला शेवटच्या 3 सामन्यांकडे वळायचं आहे. त्यामुळे चला सुरुवात करूया. दोन्ही पंच तयार, खेळाडू तयार, बॅट्समन तयार आणि आता मात्र ह्या अंतिम 4 साठी वाराही जोरदार व्हायला सुरुवात झालेली आहे. पाहूया आता मात्र खरी गोलंदाजांची कसरत असणार आहे. जोरदार वारा व्हायला सुरुवात झालेला आहे आणि हा वारा मात्र फलंदाजीला पोषक असणार आहे. दरम्यान मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच तुषार खेळाडू तयार, डावखुरा त्याला चेंडू टाकतोय संदीप टू तुषार असा सामना रंगणार आहे. पहिलाच चेंडू राईट आर्म राऊंड विकेट डावखुऱ्या तुषारसाठी या पहिल्या सेमीफायनलचा सामना. चला संदीप तुषारसाठी हा ऑफस्टम्पच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू होता. त्यामुळे पहिलाच चेंडू वाईड, खूपच बाहेर टाकलेला चेंडू, ऑफस्टम्पच्या बाहेर गेलेला हा चेंडू होता आणि त्यामुळे वाईड चेंडू. पहिली बोनस धाव मिळते, एक अतिरिक्त स्वरूपात धाव मिळते ती वडियेश्वर संघाला. वडियेश्वर वर्सेस वाडेश्वर अशा 2 संघांमध्ये सुरू असलेला हा सामना. वाडेश्वर कडून संदीप हा हलकेच कट केलेला चेंडू आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने तिथे चेंडू जातोय. 1 धाव मात्र सहजरित्या मिळते. आपलं खातं उघडतोय, संघाच्या धावसंख्येत भर पडते. ती धावसंख्या होते 2. यावेळी सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो सामना असणार आहे आकाश जाधव वर्सेस सुमित बावकर. दोन्ही रत्नागिरी जिल्ह्यातले आयकॉन प्लेयर आहेत, नामवंत असे खेळाडू आहेत. अनेक स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या आहेत. असे 2 खेळाडू आपापल्या विरुद्ध खेळताना दिसत आहेत. आणि गोलंदाज आहे संदीप, हा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो, अचूक वेगाने गोलंदाजी करतो असा गोलंदाज. समोर मात्र यावेळी आकाश जाधव. जोरदार चेंडू मारायचा. चेंडूची उंची काही कळली नाही, खाली राहिलेला हा चेंडू आहे. निर्धाव चेंडू जातोय.
जोरदार तटवायचा होता, परंतु चेंडू थोडासा खाली राहिला आणि त्यामुळे बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. यष्टिरक्षक सुमित याने आपलं काम चोख बजावलं आणि त्यामुळे निर्धाव चेंडू. आकाशला मात्र थोडंसं ऑफस्टम्प किंवा ऑफस्टम्पच्या बाहेर खेळवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक वेगळी रणनीती त्याच्या स्वरूपात आखली जाते आणि त्यानुसार गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळी शॉर्ट चेंडू हवेत पाहूया. झेल घेण्याचा प्रयत्न आहे, परंतु सुंदर प्रयत्न होता, परंतु तत्पूर्वी चेंडू जमिनीवर दान झाला. प्रयत्नाला मात्र 100% पॉईंट्स जात आहेत, 100% मार्क्स मिळत आहेत ते प्रयत्नाला. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल करावा लागतोय, कारण पॉवर प्लेचा षटक एक फलंदाज हा उजवा आणि एक डावखुरा असे फलंदाज असल्यामुळे क्षेत्ररक्षणात वारंवार बदल, परंतु शेवटच्या टप्प्यातला खेळ असल्यामुळे संदीप टिचून गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय, एक वेगळी रणनीती आखून गोलंदाजी करतोय. यावेळी जोरदार तटवलेला चेंडू, क्षेत्ररक्षक कुठे कोणी नाहीये आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये हा चेंडू येतोय 4 धावांसाठी. जबरदस्त फटका, सकाळच्या सत्रापासून सुंदर फलंदाजी करतोय तो तुषार. थँक्यू. सुरेख सुरेख फटका होता, सुरेख फटका, क्षेत्ररक्षण पाहून मारलेला फटका, अचूक रिकाम्या क्षेत्रामध्ये मारलेला फटका, पॉवर प्लेचा फायदा घेतलेला फटका होता आणि 4 धावा वसूल केलेल्या फटक्यावर तुषार याने. सकाळच्या सत्रापासून सुंदर फलंदाजी करतोय, मोठमोठे फटके मारतोय. सुरुवातीच्या कालावधीमध्ये थोडासा धीम्या गतीने खेळतो, परंतु एकदा नजर बसली, मैदानावर जम बसला की मात्र जोरदार फटकेबाजी करतात. असे हे दोन्ही फलंदाज आहेत वडियेश्वर संघाचे. आता पुन्हा संदीप, यावेळी मात्र त्याला विचारपूर्वक चेंडू टाकावा लागणार आहे संदीपला आणि समोर आहे तुषार. यावेळी चेंडू हवेत आहे, पाहूया. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, परंतु वाऱ्याची साथ मिळते आणि 6 धावा. जबरदस्त असा फटका, पुन्हा त्याच दिशेने मारलेला हा असा फटका आणि 6 धावा वसूल करतायत. मी मगाशीच सांगितलं की वारा जोरदार वाहतोय आणि त्याचा फायदा फलंदाजाला मिळतोय. शेवटचा पहिल्या षटकातला हा शेवटचा चेंडू संदीपकडून. या 2 चेंडूवर मात्र पुरेपूर धावा वसूल केलेल्या आहेत. 2 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकार असं 10 धावा वसूल केलेल्या आहेत तुषार याने. पहिल्या षटकापासूनच हाणामारी करताना दिसतोय, पुन्हा जोरदार मारण्याचा प्रयत्न, ही मात्र मोठी चूक असते, हाराखरी समजली जाते. निर्धाव चेंडू, पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि धावसंख्या झालेली आहे 13. चला घाई करा थोडीशी, आपल्याला यानंतर लंचसाठी थोडासा टायमिंग द्यायचा आहे, त्यामुळे थोडी घाई करूया, कारण आपल्याला बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही मोठ्या दिमाखामध्ये साजरा करायचा आहे. ओव्हर टू ओमकार सर. थँक्यू सर. आपल्या क्रीडागडीचे दिसले पहिले षटकापैकी 3 धावा बनवल्या गेल्यात. 3 स्ट्राईक रेट टीमला मेंटेन केला गेला. यानंतरचा सामना होणार तो भद्रकाली वाडेगती. दोन्ही संघाच्या संघ मालकांना विनंती आहे की आपल्या सगळ्या खेळाडूंना घेऊन इथे भोजन कक्षामध्ये यायचं आहे, तर यानंतरची मॅच होणार आहे, त्यामुळे तुम्ही आपलं काम उरकून घ्या. चला आपलं काम आपल्याला अनाउन्स केलं गेलं. चला कमिटीच्या दिशेने या. यावेळी क्वार्टर बोल्डची संधी यावेळी निर्माण केली गेली होती, पण सोपं मित्रांनो, कारण स्वतःच गोलंदाजी करायची, स्वतः झेल पकडायचं, काही मिनिट सेकंदामध्ये चेंडू आपल्यापर्यंत येतो, हे सोपं नाहीये, पण तो करून दाखवा. सुमित बावकर, आणि सुमित बावकरचा जर विचार करायला गेलात तर एक मोठं नाव म्हणून ओळखला जातो तो सुमित बावकर. दोन संघ आपल्याला अनाउन्स केला गेला. चला आपण या. आपल्या भोजनाची सोय आमच्या टेक्निकल टीम कडून केली गेली, ती भोजन आपण करून घ्या.
तुषार दाखल झालाय. दिसतात महाराष्ट्र पोलीसची परीक्षा पास करून त्या पदवीमध्ये एक नावाचा आलेख जो काही उंचावलाय. तसेच परीक्षा देतो आता क्रीडांगणामध्ये. एखादं काम करायचं असेल, एखाद्याची परीक्षा द्यावी लागची असेल, त्याचा अभ्यास करावा लागतो. ज्या क्रीडांगणामध्ये अभ्यास केला त्याचा संपूर्ण संघ असेल गर्ददार संघ मालक यांनी अभ्यास केला की तुषारला पण पाठवूया सलामीसाठी. कारण का की बारची दिशा तुषारच्या साईडने. लेफ्ट हँडर तुषार यावेळी खेळला मोठा फटका. झेलची संधी आहे, नाही कंप्लीट करू शकत आहे. चेंडू बनवाव सीमा रेषा पार. आला चौकार. थँक्यू डीजे, थँक्यू. चला आयोजक विनंती असेल. चला ज्या खेळूंची मॅच नाही त्यांनी बॉल शोधण्याचं काम करा. दुसरा चेंडू मैदानामध्ये दिलाय षटकार आला, नाही तर चौकार आला. काय नाही येईन ना, पण षटकार आणि चौकाराची आतिषबाजी आपण पाहतोय. धावसंख्या टीमची टोटल 18 आणि तुषारला लवकरात लवकर क्रीडांगणाच्या बाहेर पाठवून जाण्याचा प्रयत्न इथे केला जाणार आहे. कारण तुषार जिथपर्यंत मैदानामध्ये राहणार तेवढी दोघी ठरणार आहे इथे. पण तुषारला जास्तीत जास्त मैदानामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार नाहीये. कारण तुषारने आतापर्यंत 3 सामन्यांमध्ये सामनावरचा खिताब यानं पटकवलाय आणि चौथा सामना घेतोय. या तुषारवरती दारमदार तर राहिली असेल संपूर्ण संघाची. आनमान शांत तुषार आहे. पुढे एकदा मीडियम पेसर सुमित बावकर. अकुडापाचा बॉल अगदी सरळ बॅटने खेळला फटका. एकदम कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे मिळणार का? दुसरी धाव. येस, कॉलिंग दर्जाचं ठरलं. एकाला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट केलंय. सुमित नाराज असेल यावी. सुमित बावकर सध्या गोलंदाजीवरती कळतो थोडस नाराज आहे. क्षेत्ररक्षण साथ मिळत नाहीये आजच्या दिवसामध्ये. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. फक्त एकच चांगला झेल जो पकडला गेला होता. त्यानंतर खराब आहे की खराबचा पाडा पाडलाय की काय तशीच कामगिरी केली जाते. धावसंख्या 20 या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. मोठा प्रयत्न करायचा होता. ब्लॉकल पद्धतीने चेंडू व्हाईट लॉन यारीकर सजवला गेला. चांगलं एक्झेक्शन जमलं तिथे. एलिव्हेशन करावं लागेल चेंडूवरती आणि एलिव्हेशन करत असताना कुठेतरी दूर न्यावं लागेल. एलिव्हेशन करावं लागेल. टीमची टोटल धावसंख्या 20 वरती आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय सुमित बावकर वैयक्तिक पहिले सिग्नल करून दुसरा षटक घेऊन आलाय. यावेळी खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंचांचा सिग्नल येतोय. निर्धाव चेंडू. कोणत्याही चेंडूवरती या धाव मिळत नाहीये. निर्धाव आहे की निर्धाव आले तर सामन्याचा रिझल्ट बदलणार. पहिल्या षटकामध्ये जर विचार करायला गेला तर 13 ही धावसंख्या होती. पण दुसऱ्या षटकामध्ये सुमित बावकर अतिशय सुंदर गोलंदाजी करतो. आतापर्यंत त्यांना फक्त नंतरच्या चेंडूवरती मोठा प्रयत्न करायचा होता. बॅटचा प्लो जोपर्यंत केल्यानंतर चेंडू हलक्या हाताने चालला असेल. सेकंड स्लिप मधून चेंडू अडवला जाईल तिथपर्यंत एक धाव इथे मिळेल. एकच्या मध्ये धावफलक पोहोचला असेल. टीमची टोटल 21. 2 षटकांच्या अखेरीस 21 धावा झालेल्या आहेत. म्हणजे जवळपास 10.5च्या धावगतीने चालताना दिसत आहेत. म्हणजे 50 धावा तर निश्चितच आहेत. परंतु मी मगाशी सांगितलं तसंच की आकाश जाधव हा सुरुवातीला थोडासा धीमा वाटतो, स्लो खेळताना दिसतो. परंतु तशी त्याला साथ देण्याचीच गरज आहे. कारण तुषार हा आक्रमक खेळताना दिसतोय आणि अखेरच्या षटकांमध्ये शेवटच्या 2 षटकांमध्ये जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे प्रत्येक खेळाडू प्रत्येक फलंदाज हा की रणनीती आखून आलेला असतो आणि त्या प्रकारे फलंदाजी करताना दिसतात. यावेळी मात्र वडेश्वर संघाची रणनीती अशी आहे की तुषारने जोरदार फटकेबाजी करायची आणि आकाशने त्याला साथ द्यायची आणि त्याप्रमाणे तुषार प्रयत्न करताना दिसतोय. आणि त्याचा परिणाम म्हणजेच 2 षटकांच्या अखेरीस 21 धावा झालेल्या आहेत. सलामीची जोडी मैदानात अजूनही आहे. पाहूया वडेश्वर 11 वर्सेस वाडेश्वर 11 अशा 2 संघादरम्यान सुरू असलेला सामना सेमीफायनलचा सामना. पहिल्या सेमीफायनलचा हा सामना आहे. या सामन्यामध्ये जो जिंकेल तो फायनलला जाणार आहे आणि हरेल तो दुसऱ्या सेमीफायनलमध्ये जाणार आहे. दरम्यान तिसरा षटक घेऊन आलाय मितेश. राईट आर्म राऊंड विकेट तुषारसाठी. शॉट चेंडू जोरदार तटवलेला आहे. ज्यावेळेला चेंडू बॅटवर बसला त्याच वेळेला त्याला लिहिलं गेलं की 6 धावा षटकार.
जबरदस्त असा पहिला शॉर्ट चेंडू पहिलाच मिड विकेट सॉरी स्क्वेअर लेग बाउंड्रीलाईनच्या डोक्यावरून जोरात भिरकावून दिला आणि 6 धावांसाठी जबरदस्त फलंदाजी करतोय. पहिल्या दिवसापासून जी फलंदाजी त्याने सातत्य जे राखले ते आत्तापर्यंत सातत्य आहे तुषारच्या बॅटमधून. निश्चितच आपल्या संघाला आवश्यक असणारी धावगती राखण्याचा प्रयत्न असणार हा दोन्ही फलंदाजांचा आणि तशी फलंदाजी करतोय तुषार. जबरदस्त फटकेबाजी, जो वारा आहे तो वाऱ्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय तुषार. आता मात्र विचारपूर्वक गोलंदाजी करावी लागणार आहे, डोक्याने चेंडू टाकावा लागणार आहे मितेशला. पुन्हा शॉर्ट चेंडू, परंतु यावेळी धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर धीम्या गतीने चेंडू आला आणि हा चेंडू सगळ्यात यशस्वी चेंडू, फसवा चेंडू म्हणावा लागेल तो झटपट क्रिकेटमधला. जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, चेंडूचा वेग समजला नाही, चेंडू उशिरा आला आणि त्या अगोदर बॅट फिरून मोकळी. निर्धाव चेंडू. पुन्हा मितेश, पुन्हा यावेळी जोरदार शॉर्ट चेंडू, यावेळी स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावर चेंडू. 6 धावांसाठी जबरदस्त षटकार. थँक्यू. 3 चेंडूमध्ये 2 षटकार लगावले आहेत. पहा फलंदाजीचा मनसोक्त आनंद घ्या, बॅटिंगचा आनंद घ्या. जबरदस्त अशी फलंदाजी पाहायला मिळते तुषारकडून. 3 चेंडूमध्ये 2 षटकार लगावले. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत मितेशचे. यावेळी साईड चेंज करून राईट आर्म ओव्हर द विकेट तुषारसाठी. तुषार पुन्हा जोरदार चेंडू हवेत आहे, झेलतो का तो पाहूया. क्षेत्ररक्षक खूपच दूर आहेत. 1 बाउन्स, चेंडू अडवला जातोय, थ्रो केला जातोय. तोपर्यंत 2 धावा मात्र सहजरित्या मिळत आहेत त्या तुषारला. धावसंख्या 35 तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. धावसंख्या झालेली आहे 35. मितेश तुषारसाठी. मितेश आपल्या षटकातला हा पुढचा चेंडू, तिसऱ्या षटकातला हा चेंडू, अगदी ब्लॉक होलमध्ये टाकलेला हा चेंडू पाहिला सोडून दिला होता, परंतु यष्टरक्षकाला चेंडू अडवतला नाही. बाईच्या स्वरूपात 1 धाव मिळते. 36. आता समोर आहे स्ट्राईकला आकाश. मितेश आता समोर आहे आकाश. क्षेत्ररक्षण आकाशसाठी थोडंसं पांगवलं जातंय. वेगवेगळी रणनीती आखली जाते. काही रणनीती ठरवून केली जाते, काही रणनीतीचा अचानक अंदाज घेऊन, परिस्थितीचा अंदाज घेऊन आखावी लागते आणि त्यामुळे आकाश थोडासा वेग घ्या, खेळायला वेग घ्या. रणनीती निश्चित आखा, परंतु वेगाने आखा. पुन्हा मितेश आकाशसाठी जोरदार तोटवला चेंडू. अगदीच म्हणजे हा लॉलीपॉप चेंडू म्हणायला हरकत नाही आकाश सारख्या फलंदाजासाठी. अगदी बॅट खाली टाकलेला हा चेंडू जोरदार उभ्या बॅटने लॉंग ऑन बाउंड्रीलाईनच्या डोक्यावरून षटकार. तिसरा षटकार. हा नो चेंडू म्हणजे थँक्यू डीजे. नो चेंडू आणि त्यावर षटकार म्हणजे सोन्याहून पिवळं, म्हणजे या पुढचा चेंडू हा फ्री हिट असणार आहे. ज्या चेंडूवर फलंदाज बाद होतो, फक्त धावबाद होतोय. त्यामुळे अगदीच फ्री माइंडेड खेळणारा आकाश जाधव. आता मात्र विचारपूर्वक चेंडू टाकणारा मितेशला फ्री हिटचा हा चेंडू असणार आहे. कशा प्रकारे टाकायला पाहिजे आकाशसाठी. या षटकामध्ये 3 षटकार लगावले गेलेले आहेत, म्हणजे खूपच महागड ठरतंय मितेशचं. पाहूया आकाश.
मितेश आकाशसाठी वारंवार क्षेत्ररक्षणात बदल केला जातोय. मितेश जोरदार पुन्हा एकदा जोरदार तटलेला चेंडू. हा सुंदर क्षेत्ररक्षण मात्र होतंय आणि सुंदर थ्रो होते. एकच धाव मिळते. फटका मात्र सुरेख होता. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण अचानक पाहायला मिळते आपल्याला. षटक संपतंय. 44 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 44 धावा झालेत. नाणेफेकीचा कॉल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो वडियेश्वर संघ आणि निर्धारित 3 षटकांमध्ये 44 धावा झाल्यात. सलामीची जोडी अजूनही मैदानात आहेत. काय वाटतं ओमकर सर की जास्तीत जास्त किती धावा जमवल्या जातील? अजून 12 चेंडू शिल्लक राहिले. त्या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त 30 धावा बनवल्या जातील अशा अपेक्षा बाळगूया. कारण मागच्या सामन्यांमध्ये ह्या खेळाडूंनी 74 धावा बनवल्या गेल्या होत्या. तसा धावांचा प्रयत्न केला जाईल का? धावसंख्या 44 वरती आहे. अजून 30 धावा इथून बनवल्या गेल्या. एक डिपेंडेंट टोटल होऊ शकतं. पण सर्वांचं लक्ष जर कोणावरती राहून लागलं असेल ना तर तुषारवरती आहे. आणि दुसऱ्या साईडला हुशार आहे त्या आकाशवरती देखील असेल. आकाशच्या बॅटमधून एक षटकार अगदी 12चा अपोजिट आलाय. अतिशय सुंदर फलंदाजी इथे दोघांच्या मध्येतून केली जाते. मला वाटतं जवळपास 80च्या वर धावा जायला काही हरकत नाही. कारण मागच्या सामन्यात फक्त तुषार खेळत होता. यावेळेला तुषार आणि तुषार सोबत वारा हे दोघे जण खेळणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त षटकार आपल्याला पाहायला मिळतील. फक्त स्ट्राईक त्याला किती मिळत आहे, आकाश त्याला स्ट्राईक किती देतोय यावर अवलंबून आहे. जर जास्तीत जास्त स्ट्राईक तुषारकडे राहिला तर 80च्या वर धावा निश्चित आहेत. नक्कीच बनवू जाऊ शकतात. पण तुम्हाला खान मंत्र्या दिलाय सलामत करण्यासाठी सुमित बावकर आहे. या सुमित बावकरची गोलंदाजी खूप महत्वाची इथे ठरणार. सुमित कंजूस गोलंदाजी करणार. पण दुसऱ्या साईडला आकाशाला तारणारा चेंडू त्याच्या माध्यमातून मारला गेला होता मागच्या ओव्हरमध्ये. तोच पुढे यार मीडियम पेसर पहिला चेंडू क्षेत्ररक्षक यावी चुकला आणि चेंडू यावी येऊन बसला 4 धावांसाठी. वा भाई वा, मजा आली तुझी फिल्डिंग बघून. एकान रेल्वेचा बोगदा सोडला तर दुसऱ्या बुलेट ट्रेनचा बोगदा. चेंडू गेला सीमारेषा पार. चौकार. चौकाराला धावसंख्या 48. ही सलर बॅटरची जोडी तुम्हाला तोडावी लागेल. तोडफोड करावं लागेल. आता तोडफोड करावी लागेल. तोडीस फोड आणि मोडीच तोड. चेंडू क्रीडांगणामध्ये पुन्हा एकदा दाखल केला जातो. 48 धावसंख्या. सुमित बाबकर गोलंदाजी मार्कवरती दाखल आहे. वैयक्तिक दुसऱ्या सगळीकडून 4थे षटक सुमित बाबकर. सुमित बावकर वरती स्वागत केलं पहिल्या चौकराने. आकाशला टाकला चेंडू. आकाश वरती तारला जातोय चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे दाखल असेल. बनबल चेंडू हातामध्ये गेल. एका धावेवरती विश्वास इथे ठेवण्यात जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण प्रयत्न करतायत की आकाश जेणेकरून तुषार साईक वरती ठेवला जाईल. तुषारचा आतापर्यंत विचार करायला गेला तर तुषार आतापर्यंत चेंडू फेस केले असतील. 14 चेंडू आणि 32 धावसंख्येवरती खेळतोय. तुषारने आतापर्यंत संपूर्ण स्पर्धेमध्ये मागच्या सामन्यामध्ये देखील हाफ सेंचुरी राहिली होती आणि पहिल्या सामन्यामध्ये देखील हाफ सेंचुरी थोडीशी हुकली होती या तुषारची. पण ती करावी लागेल. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. तुषार काय करेल? 14 चेंडू फेस केले. क्रीडांगणाचा पुण्यामध्ये तापलाय क्रीडांगण. सिमेंट विकेट आहे. थोडीशी कडक झाली विकेट. उन्हाचा दबाव पाडलाय. तिथे प्रभाव देखील पाडतोय. एक आख उघडणारी फलंदाजी तुषारच्या मध्येतून. यावेळी टाकलेला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर. पंचाचं सिग्नल येतोय. व्हाईट बॉल. आधी पोटोबा मग विटोबा. काय करणार? कोण खेळणार इथे? विटोबा काय बनायचंय? या चेंडूवरती संघाच्या धावा बोलवण्यासाठी जे कंप्लीट आहे यावेळी कंप्लीट केला जाईल. संपवला इथे खेळ. तुषार 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 बॅक टू द पेबरन. थँक्यू डीसी. 52 दाबा. चला टीम मीटिंग जास्त नको. 52 52. विशाली या नवीन बॅटर बडनांच्या स्वरूपामध्ये दाखल केला जातोय. मागचा जो झेल पकडला गेला होता मितेशच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्याच्या माध्यमातून जवळपास
7 झेल त्याच्या माध्यमातून आले आणि त्याच्यामध्ये एकच झेल त्याच्या माध्यमातून सुटला गेला. म्हणजेच काय बेस्ट क्षेत्ररक्षकाच्या टॉपवरती त्याच्या नावाचा दम आहे. पण दम असून चालणार नाहीये. चर्चा देखील तुम्हाला करावी लागेल आणि चर्चा करण्यासाठी नेक्स्ट बॅटर विशाल दाखल झालाय. स्कोररला थोडंसं टेन्शन आलंय. कुठे लिहू कसं लिहू काही समजत नाहीये. तुषार आलाय. धावसंख्या 52 52 वरती आहे. सुमित बाबकर कमबॅक करतो विकेट घेतल्यानंतर. यावेळी सापडलेला चेंडू अगदी पुण्यातला स्टँड अँड डिलिव्हर. येस कम ऑन आय कॅन डू इट. केला जातो चेंडू सुपर डुपर हिट. छप्पन्न ही धावसंख्या आतापर्यंत स्कोर वरती लागली आहे. 56 धावा. त्यानंतर त्या चेंडूवरती मोठा प्रयत्न करायचा होता. 9 सेकंडला धोक्याची गट्टा पत्करला धावला असेल. एक धाव कंप्लीट. धावसंख्या 57. 57 धावा. 57 धावा आतापर्यंत स्कोर वरती उभारल्या गेल्यात. 57 षटकार घेतला होता तिथे थोडस जम्बलिंग झालं होतं मित्रा. 50 होत्या धाबा 52 नव्हत्या 50 होत्या तेव्हा. छप्पन्न धाबा स्कोर वरती लागले असतील याची नोंद घ्या. थोडस वारं 57 धाबा स्कोर वरती लागलेत. थोडीशी वारा आला त्याच्यामुळे हा चेंडू खेळला जातोय. हलवून कार्पेट क्षेत्ररक्षक तिथे दाखल असेल. पहिली धाव तेच सरणार. फेकी देखील तेच सरणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न ती सुरक्षितरित्या इथे पार केली जाते. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केले जाते. 2 धावा मिळतील. 2च्या मध्ये धावसंख्या 59 59. चार षटकांचा खेळ संपलाय आणि 59 धावा झालेली आहेत. पाहूया फक्त एक फलंदाज बाद झाला तो सुद्धा तुषार. एक आक्रमक फलंदाज तंबूत परतलाय परंतु आता त्याची जागा मात्र आकाशने घेतलेली आहे. निश्चितच शेवटचं षटक स्लॉग ओव्हर. सुमित थारळी या अगोदरची जी गोलंदाजी केली तो सुमित बावकर. सुमित थारळी. सुमित शेवटचे 6 चेंडू या पहिल्या सेमीफायनलच्या पहिल्या डावातले शेवटचे 6 चेंडू सुमित कडून विशालसाठी. विशाल खेळणारी तयार. पाहूया 59 धावा झालेल्या 4 षटकामध्ये. शेवटच्या 6 चेंडूत किती जास्तीत जास्त धावा जमवतात ते पाहूया. मोठं टार्गेट. या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या पाहायला मिळते का ते आपण पाहूया. वाईट चेंडू. लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू गेला आणि थोडासा गोगली चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडू फिरवून टाकण्याचा प्रयत्न बोटं फिरवून टाकण्याचा प्रयत्न होता परंतु तसं काही झालं नाही. चेंडू लेग स्टंपच्या बाहेरून गेला आणि वाईड. म्हणजे 1 धाव मिळते. 60 धावा. पुन्हा 5व्या षटकातला हा पुन्हा पहिलाच चेंडू. हा जोरदार तटवलेला आहे. यावेळेला पाहूया क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे परंतु क्षेत्ररक्षकाला पार करून चेंडू जातोय सीमा रेषा पार. षटकार. थँक्यू. आता मात्र धावांचाच पाऊस पडणार आहे या ठिकाणी. वाराही जोरदार आहे त्यामुळे निश्चितच धावा आणि धावाच पाहायला मिळणार आहेत. कारण कितीही धावा गेल्या तरी त्या कमीच असणार आहेत. 66 धावा झालेल्या आहेत. पहिल्या चेंडू वाईट नंतरच्या चेंडूवर षटकार. तर पुन्हा विशाल खेळणारी तयार. यावेळी चेंडू जोरदार उंच तटवायचा आहे. फचा झेल घेण्याचा प्रयत्न आणि त्यात यशस्वी होतोय गोलंदाज. बाद होतोय विशाल. दुसरा धक्का वडेश्वर संघाला. आता मात्र थोडासा धुम्या गतीने चेंडू टाकला. उसळी घेणारा चेंडू होता. पुन्हा जोरदार तटवायचा होता मिड विकेट बाउंड्रीच्या डोक्यावरून परंतु असफल आणि बाद.
थँक्यू. शेवटचे चार चेंडू शिल्लक आहेत या डावातले. प्रणय आलाय फलंदाजीसाठी. पाहूया शेवटच्या चार चेंडूत किती मोठे फटके मारतोय, कारण नॉन स्ट्राईक एंडला आहे आकाश. पाहूया मोठा फटका मारतोय की स्ट्राईक आकाशला देतोय, काय रणनीती असेल आकाशची. सुमित प्रणयसाठी जोरदार वारा. जोरदार चेंडू मारण्यात येतात. स्क्वेअर लेग बाउंड्रीला जे चेंडू जातोय त्या ठिकाणी चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु आकाशची मानसिकता दिसत नाही दुसरी धाव घेण्याची, कारण मोठा फटका मारण्याची कुवत आहे आकाशमध्ये. स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. आणि पाहूया आता शेवटचे 3 चेंडू. धाव संख्या झाली 67. आता 3 चेंडूत पाहूया आकाश किती षटकार मारतोय. क्षेत्ररक्षण सुरेख पांगवलेलं दिसतंय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन, फाईन लेगचे क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी कोणी क्षेत्ररक्षक नाहीये, सगळे समोर क्षेत्ररक्षक घेतलेले आहेत. यावेळी जोरदार थटवला चेंडू. पाहूया आणि 1 बाउन्स, 4 धावा. सुरेख फटका होता, उभ्या बॅटने खेळलेला हा फटका. आणि आकाश जाधवची एक खासियत आहे, जोरदार फटका लगावतो, उभ्या बॅटने चेंडू खेळतो आणि मोठमोठे फटके धावा वसूल करतो. थँक्यू. 71. 2 चेंडू, शेवटचे 2 चेंडू पहिल्या डावातले. पाहूया आकाश पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू. यावेळी मात्र थोडासा 1 बाउन्सचा चेंडू जातो हातात आणि थोडंसं गचा क्षेत्ररक्षण थ्रो कलेक्ट करतायत त्यांनी. 2 धावा मात्र मिळत आहेत. जरा चूक फेक असते, नॉन स्ट्राईक एंडला जर चेंडूची फेक असते निश्चितच धावबाद झाला असता. आकाशला मोठा धोका होता, पण तसं काही घडत नाहीये आणि 2 धावा मात्र मिळत आहेत. धाव संख्या 73. शेवटचा चेंडू. तुफान फटकेबाजी सुरू आहे, ती मात्र वाऱ्याची. जोरदार वारा वायाला सुरुवात झालेली आहे. पुन्हा शेवटचा चेंडू पहिल्या डावातला. 73 धावा झालेल्या आहेत. पाहूया हा जो उंच हवेत मारला चेंडू. पाहूया चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे आणि झेल मात्र सोडला जातोय. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र आकाश धावबाद होतोय. 1च धाव मिळते. धाव संख्या झाली आहे पुन्हा एकदा 74. 75 धावांचं आव्हान असणार आहे ते वाडेश्वर संघासमोर.
चला थँक्यू. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या विनंती असेल. क्षेत्ररक्षण सजवून घ्या विनंती आहे. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला सुमित बावकर क्रीडागीच्या दिशेने आपले सर्व बॅटरी उद्या. सुमित बावकर चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. सुमित बावकर क्रीडागीच्या दिशेने आपले सर्व बॅटरी उद्या. विलंब केला जातोय. अजून 3 सामने टोटल खेळवायचे आणि अर्धा ते पाऊण तास आपल्यासाठी बक्षीस सेलिब्रेशनसाठी द्यायचं असेल याची आपण नोंद घ्या. चला तर थँक्यू डीजे. वेलकम बॅक. दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा शेअरचे स्वागत. जे आमच्याबरोबर टेलिकास्टवरती जोडले गेलेत त्यांचे देखील सर्वांचं लंच नंतर पुन्हा एकदा स्वागत करूया आपण. त्यांचा लंच झाला, त्यांचं स्वागत आमचं व्हायचं आहे. होऊ द्या, उशीर होईल ना, पण जाऊया साबडीच्या दिशेने. चला बरं बॅटर क्रीडागडच्या दिशेने दाखल झाले असतील. चला बॅटर टॉपिंग किच वरून न महिनाबाद म्हणून चर्चा केली जाते प्रत्येक गावागावात. तरुण पिढीला आजकालच्या वेळ लावणारा बॅटर वर्गातून बॅटर दाखल झालाय. गावाची आन, गावाची शान, मान असं सुमित बावकर या बेसिस झालं असेल. नॉलच्या गेटवरती आपण पाहतो त्या दाखलेचा फलंदाज मितेशवरती दाखवला गेला विश्वास आणि सलाबरी गोलंदाज इथे दाखल केला जातो. वैयक्तिक पहिलं सगळ्याकडून पहिलं शतक वैभव. पहिला चेंडू टप्प्याचा होता. झेलची संधी होती की काय? येस होती तिथे संधी आणि मिळालंय जीवदान. हा नक्कीच कोणाला मिळालंय जीवदान. सुमित बावकर ताकद आहे त्याच्याकडे. वाघ जरी जखमी झाला तरी आयुष्याला कंटाळत नाहीये. तो पुन्हा उठणार, पुन्हा लढायला सुरुवात करणार. वाघ कधी शिकार करायची सोडत नाहीये. सुमित बावकरला मिळाली संधी आणि संधीवरती सुमित बावकर. सुमित बावकरचा झेल सोडल्यानंतर याचं उत्तर आहे काय? प्रश्न विचारला होता कॅचचा, उत्तर दिलं चौकाराचं. सुमित बावकरच्या बॅटमधून पहिला चौकार दुसऱ्या इनिंग मधला. तर धन्यवाद डीजे, थँक्यू. पहिल्या चेंडूवर बॉल, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. आक्रमण आहे की आक्रमण आता करावं लागेल कारण 75 धावा बनवायच्या विजयासाठी. 75 धावा लकी ठरणार की काय? आजची लकी धाव संख्या कोणासाठी ठरणार इथे लकी. दुसऱ्या चेंडूवरती आला मोठा बहारदार चौकार, शहानदार आहे. टप्प्याचा बॉल भिरकम द्यायचा होता. पुढे एकदा मिळत नाहीये, एलिव्हेशन जमत नाहीये चेंडूवरती. चेंडू मिडल पण होत नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. एक चेंडू तू जातो, दुसरा माझा, तू शेर तर मी 1.25 शेर. कोण म्हणणार पाव शेर? चेंडूला बनवला जातोय, चेंडू टाकला जातोय. चेंडू जितका मार खातोय ना तो तितका खोडीच खात नाहीये. पुढे एकदा तोच चेंडू दोन दाखल झाले असेल. गोलंदाजी मार करून टप्प्याचा बॉल भिरकाम दिला जातोय. मिड विकेट बॉल याच्या बाहेर. चेंडू चाललाय 70 षटकार सुमितच्या बॅट मधून.
धन्यवाद डीजे. जखम झाली की त्याच्यावरती मीठ जसं चोळावं तसा षटकार आणि चौकार होता. जेल सोडला सुमित बावकरचा, आयकॉनने सोडला आयकॉनचा जेल. आणि तिथे ठरला कोण? क्रिकेटचा खेळ महान. हा क्रिकेटचा खेळ तसाच महान आहे. अनेक वर्ष चालत आलेली ही परंपरा आपण पाहतो. वारा काही थांबत नाहीये. वाराचा जोर आज खूपच वेगवान आहे. वेगवान गतीचे चेंडू नाहीये. वाऱ्याचा वेग वाढलाय. त्यानंतरच्या चेंडूवरती काय घडलं असेल? अपील केली जात होते. सुरक्षित असेल तिथून. सुरक्षित खेळतोय सुमित बावकर. आला बारा गेला बारा, उडून गेली गागर. काय करणार तर सुमित? हे पाहायचं या क्रीडांगणावरती. अरे आला बारा गेला बारा, उडून गेली गागर. काय करणार सुमित बावकर? हा चेंडू मोठा फटका अगदी समोरच्या कक्षाच्या दिशेने. सुमित माझं ऐकवलंय. 7 वेळसाठी आला अजून एक सुंदर षटकार सुमितच्या बॅट मधून. टीमची टोटल धावसंख्या 16. पहिले षटक सध्या मार्गस्थ होतं. पॉवर प्लेच्या षटकामागे अगदी सुमित भरतला. सुमितचा सोडलेला तो पहिला झेल. चुकलं तिथे हे रक्षक आकाश चुकला. आयकॉनने सोडला आयकॉनचा झेल. आणि काय करावं लागेल? एका झेलची किंमत ही तुम्हाला लय मोजावी लागणार आहे. किंमतीवरती माणूस मोजला जात नाही, तर हिमतीवरही मोजायला शिका. हिंमत आणि किंमत तुम्हाला दाखवावी लागेल. पुढे तयार गोलंदाजी मार्कवर नौका गोलंदाज तिथे दाखल केलाय. प्रणय वरती दाखवला जातो विश्वास. प्रणय गोलंदाजी मार करून प्रणय 75 धाबांचा पाठलाग करायचंय. हे षटक खूप महत्वाचं आहे. मोठा प्रयत्न करायचा होता. अगदी चेंडू चालला असेल. फायनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये उभा आहे. एकदम इथे मिळणार आहे. आज वाऱ्याने आपली दिशा बदलली आहे. आणि वाऱ्याने दिशा बदलली आहे, पण आमची दुर्दशा बदलून टाकली आहे. कारण वारा एवढा येतोय की डोळे उघडून जरी पाहायचं म्हटलं तरी समोर येते धूळ. धूळला उडणार, मैदान फुलणार. कारण क्रिकेटचा जल्लोष पुन्हा एकदा या महाकाई प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. महाकाई प्रीमियर लीग. टप्प्याचा बॉल पाठवून दिला जातोय. चेंडू गेलाय सीमारेषा पार. मनमोहन चौकार. सुमित आता ऑन फायर होलाय. थँक्यू डीजे. हा जश्न बनवायचं आहे. डीजे वाले दादा जरा गाणं जला दे. हा डीजे वाले देखील गाणं लावताय. जश्न बनाएंगे. जश्न बनवणार आहे. खरं पहिला फायनलिस्ट सगळं या सेमीफायनल मध्ये आपल्याला गावणार आहे. सुमित बावकर. बावकर खेळला फटका लाजवाब. फटकाविंग वावराच्या बाहेर फेकून दिला जातोय. ऑन फायर सुमित. थँक्यू डीजे. धावसंख्या टीमची टोटल 27. सुमित बावकर ना सुमित बावकर नंतरच्या चेंडूवरती सुमित बावकर. नाम तो सुना ही होगा. हा नक्कीच नाव तुम्ही सुनलंय. आता काम बघायचं लागेल त्याचं. सुमित बावकर चांगला खेळ करण्यासाठी ओळखला जातो.
एक धाव अर्जित केली जाणार आहे. 1 मध्ये धावफलक टीमचं टोटल 28. 28 धाबा 75 धाबांचा पाठलाग करत असताना धाबा बनवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. दोन्ही संघांमध्ये खूप काही दम आहे. मीडियम पेसर परत एकदा ऊर्ध्व विकेटने टप्प्याचा बॉल उडवून दिला जातोय. शतरक्षक तिथे दाखल असेल. 1 बाउंड चेंडू हातामध्ये घेतोय. 2 धाबा तिथे अर्जित केल्या जाणार. 2 धाब्यांवरती दाखवला जाणारा हा विश्वास खूप महत्वाचा ठरतो. क्रिकेटवरती तुमच्यावरती दिला जाणारा विश्वास हा खूप महत्वाचा ठरत असतो. क्रिकेटमध्ये कौतुकाची थाप तुमच्यासाठी लागते. अनेक जणांची पाठीवरती कौतुकाची थाप, कौतुकाचे हात मिळण्यापेक्षा तू जा क्रीडांगणामध्ये हा जो आत्मविश्वास, हा जो कॉन्फिडन्स असतो ना, तो खूप काही महत्वाचा असतो. धावसंख्या टीमची टोटल 30 वरती जर पोहोचली असेल आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही जर उलट्या गणिताचा खेळ जर खेळायला गेलात 19 चेंडू आणि 45 रनची आवश्यकता असेल. मोठा फटका खेळायचा होता. एलिव्हेशन झालं नाहीये. चेंडू बॅटवरती देखील आला नाही. तिथून येतोय निर्धाव चेंडू. षटक संपतंय. 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 45 रनची आवश्यकता असेल. दोन षटकांचा खेळ संपतो. धावसंख्या 30. 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये धाबा बनवायचे असतील 45. कॅच इन द मॅच हे म्हटलंय पण झाली नाहीये कॅच इन द मॅच. आता मॅच पण बिन नाही झाली आहे. काही होऊ शकतं. क्रिकेट आहे, अनिश्चित आहे. 6 चेंडूवरती 6 षटकार, 6 चेंडूवरती 1 धाव नाही निघत क्रिकेटमध्ये. ओडम क्रिकेट मधला इतिहास राहिलाय. पहिला चेंडू टाकायचा होता. गोलंदाजी बार करून तुषार इथे दाखल झालाय. आणि अंडररूम क्रिकेटमध्ये एक इतिहास झाला होता. तब्बल 9 चेंडू हाताळले गेले होते आणि 9 चेंडू हाताळत असताना 1 धाव खर्च नव्हती केली गेली. हा अंडररूम क्रिकेटमधला इतिहास आलेला आहे. ओरम क्रिकेटमध्ये असे अनेक इतिहास आपण पाहिले. तुषार दाखल झालाय. टप्प्याचा बॉल रडारमध्ये होता. रडारमध्ये सापडलेला चेंडू पाठवून दिला जातोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तिथे दाखल असेल. 2-2 धाबा मिळत आहेत. 18 चेंडूवरती जर 2-2 धाबा जर इथे घेतला गेला तर 36 धाबा होतील. उर्वरित धावांचं काय करायचं याचं उत्तर आता सुमितला द्यावं लागेल. ज्या ज्यावेळी प्रश्न विचारला गेला त्या त्यावेळेचं उत्तर सुमित बावकरने दिलं असेल. पण दुसऱ्या साईडला तुषार आहे. लेग साईडच्या दिशेने 5, ऑफसाईड 4 हे क्षेत्ररक्षण इथे सजवलं जातंय. तर क्षेत्ररक्षक आपण पाहतो वारंवार चेंजेस केले जात आहेत. मिळवांचा क्षेत्ररक्षक या 30 सर्कलच्या आतमध्ये इथे घेतलाय. लॉंग ऑफ, मिड विकेट, स्कोर लेग, फाईन लेग असे क्षेत्ररक्षक बॉडी लाईनवरती तैनात केले. सुमित बावकर त्यांच्या विरोधात खेळणार काय फटका. सुमित चौकार बाजूची फलंदाजी ओळखला जातो. यावेळी टाकलेला चेंडू ऑफ स्टिकचा थोडासा बाहेरून जाणार होता. पंच ओमकारजी खानविलकर सर यांचा बॅट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. अतिरिक्त चेंडू. धावसंख्या टीमची टोटल स्कोर कार्डवरती 33. 33 वरती त्यान पोहोचली असेल. आपण पाहतोय महाकाई प्रीमियर लीग बरोबर पहिले या खेळीला फटका लावून कार्पेटने चेंडू चालला असेल. हसवत फसवत जमनीला क्षेत्ररक्षकाला नाही फसवू शकलाय. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. सुमित बावकर वरती आता सर्वांचं लक्ष राहिलंय. ज्याची आन आहे, ज्याची शान आहे तो सुमित बावकर या क्रीडांगणावरती खेळताना पाहतोय. येस, मॅच अजून संपली नाहीये. कोरिया मर्ची सिटीमध्ये दोन्ही संघात सामना खेळतात. पहिला फायनलिस्ट कोण ठरणार. हा फटका लावता भाई जरा रुको, सबर करो, सबर का फल मीठा होता है. येस, इथे मिळालं फळ. पहिले 2 चेंडू पाहिले कशा प्रकारे गोलंदाजी करतो. डावखुऱ्याचा गोलंदाज आहे आणि सबर केल्यानंतर त्याचं फळ इथे मिळलंय. चेंडू पाठवून दिला जातोय षटकारासाठी. सुमित आता आक्रमक होत चालला असेल. या षटकाराच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 41. अजूनपर्यंत कोणत्याही गडी गमावला नाहीये. ही राहिली खासियत सुमित बावकर होणार आर्मी. उडान आर्मी सारखा सुमित बावकर यावेळी खेळतोय. लोकल बॉय मला का रत्नागिरी टेनिस क्रिकेट मध्ये टॉपच्या यादीमध्ये गणले जाते इथे दाखवून दिला जातोय. चेंडू आपल्यासाठी खरेदी करतोय. या चेंडूवरती किती धाबांचा आस्वाद घेतलाय. चेंडूला पाठवून दिला जातोय. चेंडू चाललाय 1 बाउन्स. आस्वाद घेतला जातोय 4 धाबांचा. सुराख येतोय दंडनीत चौकार.
सुमित बावकरने मागच्या 2 चेंडूवरती 10 धावा इथे खर्च केले असतील. टीमची टोटल धावसंख्या स्कोर करवरती जर पाहायला गेला तर 45 अंकांवरती जाऊन पोहोचली असेल. सामना जिंकण्यासाठी 13 चेंडू आणि 30 रनची आवश्यकता असेल. 13 चेंडू 30 धावा. सामना अजून दोन्ही संघांमध्ये आहे. 19-20, 20-19. काय घडणार याची डोळा पडलाय पहा. पहिला सेमीफायनलचा हा महासोळा इथे आहे. या झेलचा प्रयत्न, झेल झेल तेलही गेलं तुपही गेलं. हाती गेलं साधाच दुपाटनं षटकार. थँक्यू डीसी. 15 चेंडू आणि वैयक्तिक 47 धावांचे खेळ. सुमित बावकर होणार नाही, नक्कीच लढला असेल. 15 चेंडू फेस केले, 47 धावसंख्येवरती खेळतोय. सिंगल ते आपल्या संघाला सामना जिंकवायचा हा प्रयत्न त्याचा केला जातोय. 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 24 रनची आवश्यकता असेल. प्रत्येक चेंडू मागे 2 ची सरासरी इथे आखणं गरजेचं असेल. नेक्स्ट मॅचचा नाडी घेऊन इथे केला जातोय. आणि भाग आहे 11 त्यांच्या विरोधात आई भद्रकाली 11 संघ असेल आणि त्यांच्या विरोधात वाडेगती टायगर संघ. या 2 संघांमध्ये नेक्स्ट एक मॅच आपण पाहणार आहोत. यानंतर नेक्स्ट सामना इथे असणार आहे. टॉस समाज कोण ठरणार आहे थोडंसं सांगितलं जाईल. तिथपर्यंत आपण जाऊया सुमधुर संगीत डीजेच्या दुनियेत. आई भद्रकाली 11 संघ टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग. थँक्यू डीजे. रंगात रंगला खेळ क्रिकेटचा. नभात चाले खेळ क्रिकेटचा. मैदान चाले खेळ क्रिकेटचा. तोच क्रिकेटचा खेळ. 12 चेंडू 24 रनची आवश्यकता आहे. वॉट मॅच हा कशाला आहे हायकॉन. 12 चेंडू आणि 24 धाबा. 24. 12 चेंडू आणि 24 धाब्यांची आवश्यकता असेल. गुलुदी बार करून आकाश यावेळी खेळीला फटका पीक केलाय. पीक केलेला फटक्यावरती एकच धाव. 15 चेंडू आणि 47 धाव संख्येवरती खेळणारा सुमित बावकर आता सज्ज झालाय. या स्पर्धेमधलं अर्धशतकाची बारी सुमित बावकरच्या बॅट मधून पाहायला भेटणार का. सुमित यावेळी सज्ज झालाय. वारा थांबत नाहीये. सुमित देखील थांबत नाहीये. पर्व पहिला आहे आणि पहिल्या पर्वामध्ये आपल्या नाबाची हाफ सेंचुरी लावण्याचा कारनामा सुमित बावकर इथे करणार का. येणारा चेंडू सुमित बावकर प्रॉपिंग केसवरून कोणती रणनीती इथे मात्र आखली जाणार आहे. येणारा चेंडू वरती सुमित यावेळी सज्ज झाला असेल. 11 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता आहे. वारंवार क्षेत्ररक्षण बदल केला जातोय. लॉंग ऑफला बाहेर काढलाय. लॉंग ऑन बाहेर काढला जातोय. त्यानंतर स्कोर लेग यावी 30 सर्कलच्या आतमध्ये घेतला जातोय. सुमित बावकर पुढे एकदा सज्ज झालाय. यावी खेळीला फटका षटकार. सुमित बावकर अर्धशतक या स्पर्धेमधलं सुमित बावकरच्या माध्यमातून येस क्रीडांगणाचा वस्तक झालाय. महत्वाचं आहे ते क्रीडांगण. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो सुमित साठी वाजल्या पाहिजेत. काय फलंदाजी केली मित्रा. कॅमेऱ्याच्या दिशेने आपली बॅट जाऊ दे. बॅट नाही आम्हाला मॅच जिंकायची आहे. मॅच याच्यासाठी केला प्रयत्न सुमित बावकर. काय फलंदाजी केली आहे. अतिशय सुंदर. 53 धाबा आणि या 53 धाबा निघतात त्याच्या एकट्याच्या जोरावरती येते आहे. तुमची टोटल धावसंख्या 58 वरती असेल आणि 58 मधल्या 53 धाबा कोणी खर्च केल्या आहेत. होणार नाही. सुमित बावकर काय फलंदाजी केली आहे. अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली गेली आहे सुमित बावकरच्या माध्यमातून. नंतरच्या चेंडूवरती अगदी खेळायचा होता फटका. क्षेत्ररक्षक तिथे दाखल असेल. वाईट बॉलचा इशारा इथे दिला जातोय. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे सरकेल. 59. 59 धावसंख्या स्कोर करवरती लागली आहे.
आपले हाफ सेंचुरी झाल्यानंतर त्या खेळपट्टीवरती आपण खेळतो, तिचा आधार केला गेला, नतमस्तक झाला त्या खेळपट्टीवरती, जिचा मी खेळ करतोय, बॅटला आदर दिला. हेच जर पाहिजे असे एका टेनिस क्रिकेटपटूला, दुसरं काही नकोस. ज्या खेळपट्टीने मला मोठं केलंय, ज्या क्रीडांगणाने मला मोठं केलंय, त्याच्यावरती नतमस्तक तुम्हाला होणं गरजेचं आहे. दाखवण्यासाठी झुकणार ना वाकणार सुमित बावकर. नंतरच्या चेंडूवरती हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. गलीमधून क्षेत्ररक्षक इथे धावतील. एक धाव कंप्लीट केली, अजून चेंडू आडत नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसरा धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील बघता बघता इथे पूर्ण केली जाते आहे. 3 बिघाडा काम बिघाडा, मिळतात तिथे 3 धावा. 3 वरती विजयाची पिन जरूर मारली जाणार आहे का? 3 धावा मिळतील. या 3च्या मध्ये धापलक 65 या धावसंख्येच्या वरती जाऊन 62 9 चेंडू आणि 13 रनची आवश्यकता असेल. बासष्ट धाबा स्कोर कार्ड वरती लागलेत. वारा खूप बेकार आहे आजचा, बेकार आहे की बेकार. आणि काय करणार इथे पाहायचंय. नेक्स्ट बॉल वरती आडव्या बॅटने खेळला फटका, सरळ पीक केलाय. एकच धावेचा प्रयत्न इथे केला जाणार आहे. रुपयांद गो फॉर जसा खेळावा तसा सुमित इथे खेळलाय. जिपेच्या तू जसं फास्ट पेमेंट केलं जातं ना, तसा सुमित बाबकर इथे आपला खेळाचा दाखवून दिला जातोय. 8 चेंडू आणि 12 रनची आवश्यकता आहे. सुमित बाबकर काय सुंदर अशी फलंदाजी केली आहे. नावाला साजेशीर खेळ अशी सुमित बाबकरच्या मदतीतून आपण पाहतोय. या क्रीडांगणावरती त्याची अपेक्षा होती, मला खेळ पाहायचा होता सुमित बाबकरचा, आणि तो खेळ पाहण्यासारखीच खेळ इथे केली जाते. पुढे एकदा सुमित बाबकर खेळण्यासाठी सज्ज आहे. आणि यावेळी झेल बाद झालाय. हा जर पहिल्यांदा पकडला गेला असता तर नक्की 53 धावा तुमच्या वाचल्या गेल्या असता मित्रांनो. 0 वरती बाद झाला असता, पण नाही, 0 वरती सोडलेला झेल. 53 धावांचं बक्षीस. चला कॅमेऱ्याच्या दिशेने सुमित बावकर आपली बॅट जाऊ द्या. काय खेळी केली आहे. समोरचा जो कॅमेरा आहे सुमित बावकर, विनंती असेल समोरच्या दिशेने. येस, लाजबाब, अतिशय सुंदर होणार सुमित बावकर, अतिशय साजेदार खेळी केली आहे. अजून सामना संपला नाहीये. कहाणीमध्ये ट्विस्ट या विकेट नंतर दाखल आहे का? हा, होऊ शकतो. नेक्स्ट बॅटर क्रीडांगणाच्या दिशेने. हा, मोठा बाहेर गेला आणि छोटा आत आलाय, आणि छोट्याने करावं लागेल. जे मोठ्याने केले, मोठ्याकडून अपेक्षा होती ती पूर्ण केली आहे. आता छोट्याला करावी लागेल. आणि छोट्याला मी पाहिलंय क्रीडांगणाच्या आल्याच्या नंतर बॅट वरती एक हलकस, आणि त्यात नंतर अगदी तो आसमानाच्या दिशेने आम्ही पाहतो. दाबूया सामन्याच्या दिशेने. 7 चेंडू आणि 12 रनची आवश्यकता आहे. व्हॉट मॅच, व्हॉट विक्टरी. विक्टरी ठरणार आहे. आयुष्यात स्वतःला सिद्ध करा मित्रांनो. सिद्ध केल्यानंतर काय घडतं, तुमचा इतिहास, तुमचं नाव हे आलेखावरती उंचवत असतं, आणि तोच करावं लागेल. ते प्रयत्न इथे करणं गरजेचं आहे. जीवनात फुकट काहीच मिळतेच, स्वतःची सावली देखील उन्हामध्ये उभं राहिल्यावरती मिळते. हा बॉल वरती डॉट बॉल आला असता. 161 चुकला. मुक्ताई किती धावांसाठी? 1 2 धावा जरूर इथे पूर्ण केला जातात. तिसरा धावेचा येस प्रयत्न. कॉलिंग इथे गडबड झाली होती. 2 धावा इथे मिळतील. 2 धाब्यांवरती विश्वास दाखवावा लागतोय. षटक संपतय, आणि षटक संपल्यानंतर सामना येऊन टिपलाय. 6 चेंडू 10 रनची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. काय वाटतं ओमकार सर? सामना अतिशय चुरशीचा आहे, दोन्ही बाजूने झुकलेला आहे. सुमित बाद झालाय, आणि त्यामुळे कुठेतरी वडियेश्वरसाठी एक विजयाचा दार उघडा झालेला आहे. काय वाटतंय तुम्हाला? सुमित बाद झाल्यानंतर सामना ट्विस्ट येणार की काय? खरं अनेक सामने पाहिले, ट्विस्ट येतो. 6 चेंडू 10 रनची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. पैसा बसून शेवटच्या दिवसामध्ये प्रेक्षक गॅलरीला काय पाहिजे असतं, तर हेच पाहिजे असतं. 6 चेंडू 10 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज कोण आलाय? गोलंदाजी मार खोलून जडत निस्साच पोलीस भरती पास केली आहे. तो गोलंदाज दाखल झालाय.
तिथे दिली परीक्षा, इथे द्यायची आहे. 6 चेंडू 10 रनची आवश्यकता आहे. काही सामना रंगलाय, डोळ्यांची पार न फेडणारा हा सामना इथे रंगलाय. 6 चेंडू 10 धावा डिपेंड केला जाणार आहेत का? सामना टाय झाला तर काय? याचं उत्तर आहे कंपल्सरी चेस. हा नियम इथे तुमच्यासाठी हा लागूच असणार आहे. सामना टाय झाला तर काय? काय काय नाहीये, कंपल्सरी चेस करावं लागेल. वारंवारता क्षेत्ररक्षण आलाय, दबाव, दबाव मध्ये पाडावं लागेल इथे प्रभाव. वेळ 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 ही खूप महत्वाची आहे. यू कॅन डू इट. येस, मी करू शकतो हे. पहिला चेंडू आडव्या बॅटने, व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दिला जातोय. व्हाईट बॉल, व्हाईट बॉलचा इशारा दिल्यानंतर सामना रंगलाय. 6 चेंडू 9 रनची आवश्यकता आहे. व्हॉट अ विक्टरी. काही सामना रंगलाय. दोन्ही संघ आतापर्यंत लीग स्टेज मध्ये एकही सामना हरले नाहीयेत. एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. यही तो बात है, यही तो कमाल है. हाँ, ही धमाल है. हमेशा हंसते रहिए, एक दिन जिंदगी आपको हंसा के रहेगी. हाँ, इथे हसावं लागणार आहे. या चेंडूवरती मोठा पटका, झेलची संधी आहे. कॉटन बॉल, कॉटन बॉल खाली मध्ये ट्विस्ट या बी दाखल झालाय. विकेटचं बदल दाब या सुमधुर संगीत डीजे. थँक्यू डीजे. एक गडी बाद झाला. जशी पैशांमध्ये शून्याला किंमत दिली जाते ना, तशी त्या सुमित बावकरच्या विकेटला किंमत मोजावी लागणार आहे. हा सामना आता बसून बघण्यासारखा नाहीये, उभा राहून बघण्यासारखा राहिलाय. हाताची बोट नशा सळतच आहे. संघ बालकांचे हृदयाचे डोके जरूर वाढले असणार आहेत. ज्यांना हृदयाचा तास आहे ना, त्यांनी 2 मिनिटं आपले डोळे मिटा आणि सामना पहा. करेक्ट, सामना डुपर डुपर हिट होणार आहे. 4 चेंडू शिल्लक राहिले असतील, 4मध्ये बनवायचे आहेत. सॉरी, 5 चेंडू शिल्लक राहिले असतील आणि 5 मध्ये 9 धावा बनवायच्या आहेत. 5 मध्ये 9 हे इथे बनवल्या जाणार आहेत का? नेक्स्ट बॅटर खेड्याकडच्या दिशेने सुमित याबी दाखल केला जातोय. आणि सुमित याबी दाखल झाल्यानंतर लेफ्ट हँडर फलंदाज याच्यासाठी याला ठेवला होता पाटी. सुमित दाखल झालाय. वाऱ्याची दिशा करेल का संघाची दुर्दशा? समोरच्या संघामध्ये आणावं लागेल. घमासून युद्ध इथे करावं लागेल. घमासून युद्ध करावं लागेल. 2 गडी बाद झालेत. 2 गडी बाद होसर टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्ड वरती 66 या धावसंख्येवरती जाण पोहोचली आहे. उलट्या गडीचा खेळ, हृदयाचे ठोके जरूर वाढले जातात. गोलंदाजी मार करून गोलंदाज या विसर्ज झालाय. काय रणनीती असेल? कोणता फटका इथे मात्र चॉईस केला जाणार? कोणती रणनीती इथे मात्र आखली जाणार आहे? 5 चेंडू 9 रनची आवश्यकता आहे. गेम चेंजर, गेम चेंजर, चेंजर चेंज करावं लागेल. चला, जास्त वेळ नको. पंच पॅनल पुढे तयार. गोलंदाजी बार करून तुषार करणार का? हुशार बनणार का? इथे अनेक जण हुशार बनतात. प्रेमाने जग जिंकता येते. सामना नाहीये, सामना जिंकावण्यासाठी अकुट टप्प्याचा बॉल भिरकवून दिला जातोय. क्षेत्ररक्षक तिथे दाखल असेल आणि त्यानंतर कोणत्या प्रकारची चूक केली जात नाहीये. सिंगल इथे अर्जित केली जाते. अजित बावकरने सांगितलं की थांब, यू कॅन डू इट. माझ्याकडे क्षमता आहे, मी करू शकतो. आणि सामना येऊन टिपलाय. 4 चेंडू आणि 8 रनची आवश्यकता. प्रति चेंडू मागे 2 ची सरासरी आखणं गरजेचं आहे. याची डोळा त्याची सोळा पा रंगलाय कसा. पहिल्या सेमीफायनलचा हा महासोळा इथे रंगला गेलाय. ही ती वेळ आहे, हे सेशन आहे. तुम्हाला स्वतःला सिद्ध करायची ही खरी मोठी वेळ आहे. इथे करावं लागेल. तुम्हाला वेळेला खूप महत्व दिलं जातं ना, तसं या सामन्याला आता महत्व दिलं जाणार आहे. 4 चेंडू 8 रनची आवश्यकता आहे. 4मध्ये 8. प्रेक्षकांमध्ये उत्सुकता. अकुटप्प्याचा बॉल टाकला गेला होता. ऑन साइडला ड्राईव्ह केला गेला. पहिली धाव तेच रन असेल. दुसरा धावेचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे फ्लॉम्बल बनला. 2 धावा सहजरित्या इथे कंप्लीट केले जाणार आहेत. आलाय दबाव आता क्षेत्ररक्षणावरती. हृदयाचे टोके जरूर असेच वाढत असतील. हृदयाचे टोके वाढतायत. येस, हृदयाचे टोके त्याच पद्धतीने वाढत असतील, कारण सामना तसा रंगलाय, तसा रंगतोय की काय. व्हॉट मॅच. पैसा वसूल ड्रामा झालाय आणि ड्रामा करण्यासाठी हा खूप महत्वाचा असेल. 3 चेंडू आणि 6 रनची आवश्यकता आहे. व्हॉट अ विक्टरी. टेनिक्सचा चेंडू वापरला गेलाय. तुषार यावेळी पाहतोय
पोलीस भरतीमध्ये दाखल झाल्यानंतर आता या क्रीडांगणावरती आपल्या संघाला फायनल मध्ये दाखल करेल का याच्यासाठी लक्ष लागलं असेल. तुषार वरती विकेट. नेक्स्ट बॉल पायातला बॉल एलबी आणि आउट 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 आउट. थँक्यू डीजे. 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 6 रनची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. पैसा बसूल. रामा रे रामा हा झालाय क्रिकेटचा आणि असली ड्रामा 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 ड्रामा. पॉप्युलर सॉन्ग आहे. जपून 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 जा रे पुढे धोका आहे. हा या चेंडूवरती धोका आहे. 2 चेंडूवरती 6 धावा मिळवायचे आहेत आणि गोलंदाजी बार करून तुषार नेक्स्ट बॅटर क्रीडांगणामध्ये दाखल झाला असेल. छोटा पॅकेट बडा धमाका. मूर्ती लहान कीर्ती महान. आशिष दाखल झालाय. आज करू उद्या करू याला काही महत्व नाहीये. जे काही करायचंय ते तुम्हाला आता करावं लागेल. येणाऱ्या चेंडूवरती रणनीती आखावी लागेल. 2 चेंडू 6 रनची आवश्यकता इथे रंगलाय. क्रिकेटचा महासोळा 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 मधला हा महा चेंडू इथे ठरणार आहे. 2 चेंडू 6 रनची आवश्यकता असताना पुढे सर 2 रन आउट. आला कार मला टूस. थँक्यू डीजे. सामना काय रंगलाय. आईच्या गावाला आणि 12च्या बाबाला हा तसाच रंगलाय सामना. 1 चेंडू 6 रनची आवश्यकता आहे. एकामध्ये 6 धाबा इथे बनवल्या जाणार आहेत का याचं उत्तर देण्यासाठी नेक्स्ट बॅटर दमदार शानदार कामगिरी करण्यासाठी यश दाखल झाला. यश 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 आणायचं आहे. 1 चेंडू 6 रनची आवश्यकता आहे. हे गुडा डोळे पहा नीट. 1 चेंडू 6 रनची आवश्यकता आहे. एकदा 2 टाळ्या या सामन्यासाठी वाजल्या पाहिजेत. काही सामना रंगलाय. 1 चेंडू 6 रनची आवश्यकता. कोणती रणनीती इथे मात्र आखले जाणार आहेत. विजय तर ते बात होतो तुमच्या स्वप्नामध्ये जाणवते पण कसली चालत नाहीये. इरादा इथे पक्का करावं लागणार आहे. इरादा पक्का. 1 चेंडूवरती 6 धावांचा कोण देणार कोणाला धक्का. 1 चेंडू लायमन 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 चला लक्ष ठेवा. 1 चेंडू 6 रनची आवश्यकता. तुषार गोलंदाजी मार्कून दाखल झालाय. तर केले हुशार गोलंदाजी प्रत्यार तुषार सज्ज झाला असेल गोलंदाजी मार करून. 1 चेंडू 6 रनची आवश्यकता आहे. कानमध्ये टीस दाखल करणारा पहिला फायनलिस्ट संघ इथे कोण ठरलेला हा बॉल आणि पहिला फायनलिस्ट संघ तुषारने केली हुशार गोलंदाजी. सुंदर. महाकाली प्रीमियर लीग MPL चा पहिला फायनलिस्ट अंतिम फेरीत दाखल होणारा पहिला संघ वडेश्वर 11. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. काही वेळा सामना वाडेश्वरकडे झुकला जोपर्यंत सुमित कॅमेरामन छोटा जातो बघ.